यानंतर येतात आज संपूर्ण दिवसभरात ज्यांनी आपल्याला चहापानाची व्यवस्था केलेली होती, सातत्याने गेले 4 वर्ष संपूर्ण कुटुंबीय यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अन्नदाते व आळंदीचे शाखा प्रमुख संदीप गुळवे व आमचे दत्तगुरु दत्ता जाधव, पप्पू लिंगे, मयूर जाधव, शामराव जाधव यांनाही विनंती करतो की त्यांनी पुढे यायचे। बांधवांनो, खरं म्हणजे कुठल्याही समाज कार्यामध्ये 3 पिढ्या एकत्र दिसत नाही। भोला समाजाच्या कार्यामध्ये नाहीच नाही, पण या व्यासपीठावर आजोबा, मुलगा आणि नातू आज या तिघांचा सत्कार या ठिकाणी आपल्याला करण्याचा योग येतोय। खरं म्हणजे जेव्हा ही चळवळ पुण्यामध्ये सुरू झाली होती तेव्हा मला वाटतं मी 10वीला होतो आणि आबांचा मुलगा म्हणजे आपला आजचा हिरो दत्ता जाधव हा जरा 6वीला होता। त्या दरम्यान त्यांच्या घरी जनगणनेच्या निमित्ताने मी, राजकुमार केंगार आम्ही दोघं जण गेलो असताना, सायकलीवर गेलो असताना तेव्हा आबांच्या मुलाची ओळख झाली आणि तो 6वीला असलेला मुलगा तेव्हा आमच्या सायकलीवर बसला टिबल सीट, तो आजपर्यंत आमच्या बरोबर उतरलेला नाहीये। आणि तीच परंपरा त्याच्या मुलांनी चालवलेली आहे। म्हणजे ज्याच्या कुटुंबामध्ये फार मोठा वारसा आहे की आबांचे वडील सुद्धा या ठिकाणी त्यांनी योग्य असं काम केलेलं आहे आणि त्यांचा 75 आपण फार मोठ्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी साजरा होणार आहे। त्यावेळेस सुद्धा सर्वांना त्या ठिकाणी आमंत्रित केलं जाणार आहे, तर त्यावेळेस सुद्धा आपण सर्वांनी उपस्थित राहायचं आहे। या ठिकाणी मी अखिल भारतीय वरार समाज संघटनेच्या वतीने या कुटुंबाला, जाधव परिवाराला या ठिकाणी संघटनेच्या वतीने आभार मानतो आणि त्यांनी स्वतःचा सत्कार स्वीकारावा। सन्मान यानंतर येत आहेत आमचे रुपीनगरचे शांताराम माने। यानंतर येत आहेत मुंडेगावचे आमचे भारत गुळी, यांचा सन्मान समाजाचे जे काही संदेश असतील, उपदेश असतील ते करत असतात। अध्यक्ष सुधाकर आयवळे यांचा सन्मान पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त माननीय संभाजी आयवळे यांनी करावा। यानंतर पुणे जिल्हाध्यक्ष महादेव आयवळे यांचा सन्मान होत आहे। आत्ताच सभागृहामध्ये राष्ट्रीय काँग्रेसचे पुणे शहर युवा काँग्रेसचे अध्यक्ष, यानंतर
येत आहेत आमचे SSC बोर्डातील राजेश जावीर, यांचा सन्मान ज्ञानदेव जावीर यांनी करावा अशी विनंती करतो. यानंतर येत आहेत अंबिलोडा शाखेचे नवनाथ आयवळे, शाखा बिबेवाडीचे कार्यकर्ते परशुराम आयवळे. यानंतर येत आहेत सर्वे नंबर 133 मधले आमचे कार्यकर्ते शंकर जावीर. यानंतर येत आहेत कर्नाटक राज्य संपर्क प्रमुख विठ्ठल दोडमणी, ज्ञानदेव जावीर यांनी करावा अशी विनंती करतो. यानंतर आमचे प्रदेश उपाध्यक्ष प्रल्हाद आयवळे. आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक पूर्ण कार्यक्रमाच्या संयोजनापासून नियोजनामध्ये पब्लिसिटीमध्ये या कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये खरं म्हणजे शिवाचा वाटा असलेले आमच्या बरोबरचे आमचे सहकारी आणि पुणे शहराचे अध्यक्ष माननीय सतीश केंगार सर यांना मी विनंती करतो या ठिकाणी आपलाही सत्कार स्वीकारावा. महर्षी कर्वे शिक्षण संस्थेमध्ये उत्कृष्ट शिक्षक म्हणून नावलौकिक असलेले आदर्श शिक्षक असलेले सतीश केंगार आणि तिथे सेवकांची पतपेढी चालते सगळ्या शिक्षकांची, त्या पतपेढीचे संचालक म्हणून काम करतात. महाराष्ट्रभर दौरा सगळं कामही करतात आणि त्यांच्या शाळेतली जी काही जबाबदारी आहे, संस्थेची जबाबदारी, ती अतिशय सुंदरपणे पार पाडतात. परत एकदा अभिनंदन. शाळेचं IT डिपार्टमेंट आहे, विज्ञान विभाग आहे, अशा सगळ्या याच्यामधली जबाबदारी अतिशय चांगले शिक्षक या कर्वे संस्थेमध्ये महर्षी कर्वेनी जी संस्था स्थापन केली आणि देशभरात ज्याचं जाळं पसरलं अशा शाळेमध्ये अतिशय उत्तम चांगले आदर्श शिक्षक म्हणून सतीशजी सर्वांना परिचित आहे. सतीशजी पुन्हा एकदा अभिनंदन. यानंतर आमचे दापोडीचे कार्यकर्ते विलास जावीर, काळेवाडीचे आमचे कार्यकर्ते विलास जावीर. यानंतर येतात आंबिरोडा शाखेचे चंद्रकांत आयवळे. यानंतर येतोय युवा कार्यकर्ता सुजित केंगार, आंबिरोडा शाखेचे उपाध्यक्ष. यानंतर पुणे जिल्हाध्यक्ष महादेव आयवळे यांचा सन्मान राहिलेला होता, त्यांनी त्यांचा सन्मान स्वीकारायचा आहे. यांचा सन्मान डॉक्टर सुनील भंडगे यांनी करावा अशी विनंती करतो. आमच्या बिबवेडीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या सुगंधाबाई हातेकर यांनी त्यांचा सन्मान स्वीकारायचा आहे. आमच्या राम राम. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं तदात्मने सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. या गीतोक्तीप्रमाणे या ठिकाणी प्रथमच मी आलेलो आहे आणि एक मनोबल वाढलेलं आहे, कारण की मी ज्या कुटुंबात जन्मलो, ज्या गावात जन्मलो, त्या गावाचं नाव आहे सर उखांडा. उखांड्यात कचरा असतो, सगळ्यांचं मत असतं, पण मी त्या मताच्या विरोधात असतो की उखांड्यात सोनं असतं, फक्त त्या सोन्यावर कचरा पडलेला असतो. आणि असं वाटायचं की या
महाराष्ट्रामध्ये कारण त्या गावात माझं एकच घर आहे, एकच घर असं वाटायचं. परंतु ज्या दिवशी माझी बीड जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती झाली त्या दिवशी मला हात पाडून फोन येतोय की सर तुमचं हार्दिक अभिनंदन. मी म्हटलं मी मोठा झालो. कारण की कसं आहे आपण म्हणतो देव देतो तर हजार हाताने देतो, तर हे सगळे देवाचेच हात आहेत, वेगळे कोणाचे हात नाही आहेत. त्यात पहिल्यांदा सर्वप्रथम मी जे आपले राष्ट्रीय नेते आहेत जावीर सर यांचं हार्दिक अभिनंदन करतो की त्यांनी एक रोपटं लावलं, इवलेचं रोपं लावल्याद्वारे त्याचा वेलू गेला गगनावरी. आणि सर गगनावरी नाही 7 स्वर्गाच्या पलीकडे हा वेलू जाणार आहे. कारण की सरांविषयी मला ज्यावेळेस सांगितलं जातं त्यावेळेस मी एक माझा कारण मी एक शिग्रकवी पण आहे सर, तुम्हाला सांगतो तुमच्यावरती एक वाक्य तयार केलंय की 50 साल बाद 50 साल बाद जब बच्चा पैदा हो जाएगा होलार की नस्ल में, जब बच्चा पैदा हो जाएगा होलार की नस्ल में, तो वह कहलाएगा एक शेर था जो होलार था जिसका नाम किरण जावीर था. आणि मला सांगायचं फक्त एवढंच आहे की सर तुम्ही हिऱ्याच्या बाजारपेठेमध्ये बसलेला जी बाजारपेठ आहे पुण्यनगरी म्हणजे बाजारपेठ आहे, पण खरा माल आहे आमच्या डोंगरामध्ये ज्याला मी सह्याद्री तर इकडे तुमच्याकडे आहे, पण जो माझा बालाघाटचा परिसर आहे तर त्या डोंगर खोऱ्यामध्ये खरे मावळे जे आहे तिथं आहे सर. फक्त तिथे त्यांना हात द्या, ते तुमच्या जीवाला जीव देते. तिथं तानाजी आहे, सूर्याजी आहे, सगळे आहे. आणि त्यांचीच आजपर्यंत आपल्याला उणीव होती, त्यांचीच आजपर्यंत आपल्याला उणीव होती. आणि त्याच तुम्हाला एक चांगला संभाजी भेटला म्हणून तरी चला. तुम्ही कधी आवाज द्या सर. प्राध्यापक संजय खांडेकर हा त्याच्या कार्यकर्त्या सहित इथं 11th वर उभा असं. फक्त तुमचा आम्हाला मदतीचा हात हवा, बाकी काही नकोय. जय हिंद, जय महाराज, जय वडार. ते आमचे कार्यकर्ते शिवाजीराव ऐवळे यांनी त्यांचा आपला सन्मान स्वीकारावा. राष्ट्रीय काँग्रेसचे पुणे शहर युवा काँग्रेसचे अध्यक्ष विकास लांडगे यांचा सन्मान आमचे नेते ॲडव्होकेट एकनाथ जावीर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. सुनील जावीर, आपले नेते ॲडव्होकेट एकनाथराव जावीर करतील. त्यांना विनंती करतो की आपण समारोपाचं 2 शब्दाचं भाषण करावं. सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सर्व समाज बांधवांनो आणि माझ्या माता भगिनींनो, खरं म्हणजे मी सगळे तुमचे सर्वांचे आभार मानले. आज पुन्हा आभार मानतो की आपण काल संध्याकाळी घर सोडलेलं, अजूनही आपण आपला पेशन्स ठेवून हा कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये आपण हे केलं. या ठिकाणी आपली जी उपस्थिती असते, आपला जो सहभाग असतो, त्या सहभागामुळे खऱ्या अर्थाने या वधू व पालक परिचय मेळाव्याचं रूपांतर एक आनंद मेळ्यामध्ये होतं. आणि हा आनंद मेळा म्हणजे ह्या समाजातील सर्व समाज बांधव महाराष्ट्राच्या बाहेरून कर्नाटक असेल, आंध्र असेल, गुजरात असेल, मध्य प्रदेश असेल, या सर्व भागातून समाज बांधव या ठिकाणी त्यांची मुलगी आहे म्हणून येत नाही किंवा मुलगा आहे म्हणून येत नाहीये, तर बहुत ज्यादातर या ठिकाणी आल्यानंतर समाजाचं दर्शन होतं. जसं आषाढी यात्रेला पंढरपूरला गेल्यानंतर विठोबाचं दर्शन होतं, त्या विठोबाच्या मंदिराचं कळस जरी पाहिला, कळसाचं जरी दर्शन घेतलं तर त्या ठिकाणी आपल्याला विठोबाचं दर्शन झालं अशा पद्धतीचा साक्षात्कार या प्रत्येक भाविकाला असतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला आलेला प्रत्येक जण आनंद मेळा म्हणून या ठिकाणी
एक वेगळाच आनंद घेत असतो. या ठिकाणी आल्यानंतर प्रत्येकाचा परिचय होत असतो. या ठिकाणी समाजाची ओळख होत असते, समाजाचा चेहरा कळत असतो. की जेणेकरून आपण सोलापूरच्या लोकांना असं पूर्वी वाटत होतं की हा होलार समाज म्हणजे फक्त सोलापूर जिल्ह्यापुरता मर्यादित आहे, सातारा जिल्ह्यापुरता फक्त मर्यादित आहे, कोल्हापूर जिल्ह्यापुरता फक्त मर्यादित आहे. परंतु जेव्हा अशा मेळाव्यामध्ये आल्यानंतर लक्षात येतं की चंद्रपूरमध्ये सुद्धा आमचा विठोबा सारखा माणूस त्या ठिकाणी प्रचंड ताकदीने समाजाचं काम करतोय. बांधवांनो, या विठोबा गोरवेचा एक किस्सा मला आठवतोय. 1991 मध्ये विठोबा गोरवेंनी विदर्भाचा मेळावा घेतला होता. तो घेतला होता गोंदियामध्ये, म्हणजे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या बॉर्डरवर घेतलं होतं. की ज्या ठिकाणी आपला कार्यक्रम होता त्या कार्यक्रमापासून 5 किलोमीटर 2.5 ते 3 किलोमीटर अंतरावर मध्य प्रदेशची सीमा होती. अशा या सीमावर्ती भागामध्ये या होलार समाजाचा 1991 मध्ये आपला मेळावा घेतला होता. आणि त्या ठिकाणी बांधवांनो सांगायला अभिमान वाटतो की भर दुपारी 12च्या दरम्यान प्रचंड ऊन त्याच्या भागामध्ये होतं आणि उन्हाळ्याचे दिवस होते. जमिनीमधून सापाची पिल्लं बाहेर येत होती कार्यक्रम चालू असताना. परंतु एकही समाज बांधव त्या कार्यक्रमातून हलत नव्हता. तो उचलायचा, विरुद्ध हातात घ्यायचा आणि बाहेर जाऊन टाकून द्यायचा आणि परत आपल्या जागेवर बसायचा. म्हणजे एवढा कार्यक्रम मंत्रपूर्ण करणारा अशा पद्धतीचा कार्यक्रमाचं नियोजन त्यावेळेस 1991 मध्ये विठोबा गोरवेंनी हे गोंदियामध्ये केलं होतं. प्रचंड मोठा समाज त्या भागामध्ये होलार, होलिया, होले अशा पद्धतीची त्या भागाची नावं. आणि अशा पद्धतीने काम करत असताना त्या भागामध्ये विठोबासारखे कार्यकर्ते जेव्हा बाहेर येतात, दिसतात, त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने कळतात, तेव्हा कळतं की हा होलार समाज हा फक्त सोलापूर, सातारा, सांगलीपुरता मर्यादित असतो, हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आहे. आणि जेव्हा वालीकर सारखा एक कर्नाटक गुलबर्गामधला माणूस या कार्यक्रमामध्ये येतो, त्यांच्या मुलाला, आमच्या महाराष्ट्राची मुलगी, मासाळांची मुलगी त्यांच्या मुलाला केली जाते, तेव्हा आम्हाला कळतं की हा होलार समाज हा फक्त महाराष्ट्रामध्ये नाहीये, तर हा कर्नाटकमध्ये सुद्धा होलार समाज आहे. जेव्हा या ठिकाणी या मेळाव्यामध्ये आमच्या मध्य प्रदेशची मुलगी येते, या ठिकाणी आपलं नाव नोंदवते, तेव्हा आम्हाला कळतं की हा होलार समाज मध्य प्रदेशामध्ये सुद्धा आहे. बांधवांनो, गुजरातचे अध्यक्ष एक तर प्रत्येकी 5 वर्ष या ठिकाणी असतातच. म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी हा होलार समाज फक्त महाराष्ट्रामध्ये नाही तर त्या जगामध्ये आहे. होलार समाज आहे याची आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला खऱ्या अर्थाने ओळख होते. या ठिकाणी सकाळी अनेक सूचना झाल्या, अनेक वक्त्यांनी वेगवेगळ्या सूचना केल्या. तर या ठिकाणी आपले सांस्कृतिक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय आयवळे पाटील यांनी सूचना केली की या ठिकाणी संघटनेचं कॅलेंडर काढावं. बांधवांनो, या ठिकाणी आपल्याला अखिल भारतीय होलार समाज संघटनेच्या वतीने आपल्याला एक कॅलेंडर आपण काढणारच आहोत. पुढच्या वर्षी तर काढण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. ते जे कॅलेंडर असेल ते कॅलेंडर म्हणजे आपली डायरी असेल. त्या डायरीमध्ये प्रत्येक जिल्हा कार्यकारिणीची त्या ठिकाणी ओळख असेल, प्रत्येक जिल्हा कार्यकारिणीचे फोटो त्याच्यामध्ये असतील, राष्ट्रीय कार्यकारिणीचे फोटो त्यामध्ये असतील, राज्य कार्यकारिणीचे फोटो त्याच्यामध्ये असतील, प्रत्येकाचे फोन असतील, पत्ते असतील. ज्या दिवशी आमच्या जावेद साहेबांचा वाढदिवस असेल तो राष्ट्रीय अध्यक्षाचा वाढदिवस त्या ठिकाणी चौकनामध्ये दिला जाईल आणि त्यांचा परिचय मागे दिला जाईल. अशा पद्धतीची एक मोठी कॅलेंडर वजा डायरी काढण्याचा ह्या अखिल भारतीय होलार समाज संघटनेचा मानस आहे. नवीन त्या दृष्टीने आपला प्रयत्न चालू आहे. यावर्षीच आपण करणार होतो, परंतु दुर्दैवाने ह्या सगळ्या मला सांगितलं नोटाबंदीच्या ह्याच्यामुळे थोडा विषय मागे सरला. दुसरा एक विषय असा आहे बांधवांनो की आपण होलार समाजाचं वार्तापत्र पूर्वी आपण 5 वर्ष या ठिकाणी मोफतमध्ये आपण चालवत होतो. कुणाकुणाही 5 रुपये न घेता या ठिकाणी आपण तोट्यामध्ये 5 वर्ष होलार समाज वार्तापत्र आपण चालवलेलं आहे पूर्वी.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ते जात होतं. त्यावेळेस आपण लोकांना आव्हान केलं होतं सुरुवातीला 6 वर्षापर्यंत किंवा 2 वर्षानंतर किंवा तुम्ही किमान पोस्टेजचा खर्च आम्हाला द्यावा म्हणून आपण आव्हान केलं होतं त्या दरम्यान. परंतु दुर्दैवाने त्या दरम्यान पोस्टेजचा सुद्धा खर्च मिळाला नाही. त्यामुळं कालांतराने 5 वर्षानंतर ते ओलार समाज वार्तापत्र बंद पडलं होतं. तसं ते अनरजिस्टर्ड होतं, कुठली नोंदणीकृत नव्हती. परंतु अखिल भारतीय ओलार समाज संघटनेचं मुखपत्र म्हणून, ओलार समाजाचं मुखपत्र म्हणून आपण नव्याने ओलार समाजाचं रजिस्टर्ड असं एक पाक्षिक आपण काढण्याचं या ठिकाणी ठरवलेलं असून त्याप्रमाणे त्याच्या नोंदणीकरिता प्रकरण आपण दाखल केलेलं आहे. जेव्हा आपल्याला नोंदणी मिळेल ओलार समाजाच्या वार्तापत्राची आपल्याला नोंदणी मिळेल रजिस्टरपणे अधिकृतपणे, त्यावेळेस तुम्हाला अधिकृतपणे त्याचं वार्षिक सभा संदर्भात आम्ही आव्हान करू. तेव्हा सर्व जिल्हा अध्यक्षांनी प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये ओलार समाजाचं किमान दोन गाव आहे ना पण पाक्षिक त्या ठिकाणी गावामध्ये जाईल अशा पद्धतीचं नियोजन करून त्याप्रमाणे सभासद या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे. कारण निवड वधूवर पालक परिचय मेळावा घेऊन आपलं काही वागणार नाहीये. आपल्याला सामाजिक चळवळ उभा करायची आहे, राजकीय चळवळ